मॅडम नमस्कार. नमस्कार. कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा एका ठिकाणी आलो आहे, खूप महत्त्वाचं ठिकाण. आजकाल प्रत्येक कुटुंबाला कदाचित या ठिकाणाची गरज भासते, ही समाजाची शोकांतिका आहे. पण या व्यक्ती ज्यांना मी आत्ता फोकस करतो आहे, अशा व्यक्ती आहेत म्हणून समाज सुरू आहे, समाज उभा आहे असंच म्हणू शकतो. चला मॅडमची ओळख करून घेऊ. मॅडम, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमच्या या इन्स्टिट्यूटचं पण नाव सांगा. नमस्कार. मी डॉक्टर नंदा प्रमोद शिवगुंडे, ओके. आधार विश्वास संस्था याची प्रेसिडेंट आहे. आपले ओके. 2 प्रोजेक्ट चालू आहेत. हां. सोलापूरला आधार केअर सेंटर हां. गेले 25 वर्षापासून काम करतो ओके. आणि योगायोगाने पुण्यामध्ये अमृतवेल केअर सेंटर सुरू करायचा. या सेंटरचं टायटल अमृतवेल. अमृतवेल केअर सेंटर. ओके. पिरंगुट साधारण येथे. कुठे आहे हे? पिरंगुट. पिरंगूट. ओके. अमृतवेल केअर सेंटर पिरंगूट याच्या तुम्ही संचालिका आहात. हो. येस. डॉक्टर नंदा शिवगुंडे. इथं आणि सोलापूर दोन्ही ठिकाणी बेडरिडन जे पेशंट असतात, हां. जे किंवा फिजिकली और सायकोलॉजिकली ओके. ज्यांना मेडिकल एडची गरज असते, हां. यांची निवासी रुग्णसेवा आहे. थोडक्यात हा घर आणि हॉस्पिटल याचा मध्य साधायचा प्रयत्न केला. ओके. खूप खूप छान काम तुमचं आहे. मी आधार सेंटरचं काम तुमचं पाहिलेलं आहे, ऐकलं आहे आणि पुन्हा आज तुम्ही पुण्यामध्ये सेवा देताय आणि अजूनही कार्यरत आहात. लोकांच्या तुम्ही इतकं उपयोगी पडताय. तुमचं डिव्होशन, तुमचं जे काही कार्य आहे त्याविषयी मला खूप खूप माहिती आहे आणि नक्कीच शुभेच्छा तुम्हाला पुण्यासाठी, या तुमच्या या इन्स्टिट्यूटसाठी, अमृतवेलासाठी. मॅडम, तुमच्याकडं सध्या एक राहत असलेली व्यक्ती आहे, त्यांना जरा मला बोलतं करायचं आहे. याच्यासाठी तुमची परवानगी हवी आहे. संस्था सगळ्यांचीच आहे, येस. त्यामुळं अवश्य. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा तुमच्या भेटीला पण मी येणार आहे. पुन्हा तुम्हाला 1-2 प्रश्न विचारेन मी आणि मग आपल्याला समाजासाठी तुमचं अजून काय योगदान आहे त्याच्याविषयी बोलायचं आहे. थँक्यू. सर नमस्कार. नमस्ते. सर, आपण या अमृतवेलमध्ये राहताय सध्या? हो. ओके. म्हणजे आपल्या डॉक्टर मॅडमच्या आधिपत्याखाली असलेल्या या संस्थेत तुम्ही सध्या वास्तव्यास आहात? बरोबर. ओके. आता जरा माझ्या रसिक प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. तुमचं पूर्ण नाव सांगा. मी प्रताप वसंत मालेगावकर. ओके. मी प्रॉपर पुण्याचा आहे. अच्छा. छोटासा रंगभूमीवर एक कलाकार आहे. क्या बात आहे. छोटासा. हो, छोटासा. हा जो तुम्ही छोटासा शब्द उच्चारला आहेत ना मालेगावकर साहेब, इट इंडिकेट्स अ लॉट ऑफ थिंग्स. थँक्यू. म्हणजेच जगामध्ये एका उच्च शिखरावर पोहोचल्यानंतरसुद्धा इतक्या विनयशीलतेने बोलणारा कलाकार मला भेटला आहे, याचा मला आनंद आहे आणि म्हणूनच मी आज तुमची मुलाखत घेतो आहे. मालेगावकर साहेब, बोला. तुम्ही दिलेल्या या रंगभूमीच्या योगदानास सर्वप्रथम मी कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट करतो. नतमस्तक आहे मी तुमच्या या आयुष्याच्यासाठी. थँक्यू. चला आपण सुरुवात करूयात. तुमच्या आयुष्याची ही रंगभूमीकडं वाटचाल कधी झाली? एक गमतीदार किस्सा सांगतो तुम्हाला. माझे वडील फार मोठे नट होते. जरूर. वडिलांचं आणि, नाव सांगा पूर्ण. वसंत दिगंबर मालेगावकर. ओके. ते खूप प्रॉपर मोठे नट होते. प्रॉपर प्रॉपर पुणा. पुणा. व्हेरी गुड. त्यांच्याकडे बडे बडे नट जे आता दिसतात आपल्याला, हां ते त्यांच्याकडे होते शिकायला. तो काळ म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा. हां. आणि दुर्दैव माझं असं की मी 5 वर्षाचा असताना ते गेले सोडून, त्यामुळे मला त्यांचा काही सहयोग मिळाला नाही. ओके. ओके. पण आमची आई नेहमी आमची गरिबी होती प्रचंड. हां. आमच्या 2 काकांनी आम्हाला फसवलं वगैरे. वडील गेल्यानंतर बरेच प्रॉब्लेम झाले. पण आई रडायची मी रात्री प्रयोग करून घरी गेलो की. म्हणजे मी त्याला भाजीचं दुकान चालवायचो. अच्छा. दुकान बंद करून घरी गेलो की आई रडायची. हे भाजीचं दुकान कोणत्या विभागात होतं? कसबा पेठेमध्ये. कसबा पेठ. व्हेरी गुड. हां. हां. तर तिथे दिवसभर मग गल्लीतल्या लोकांची कामं करायची. कोणाची बँकेची कामं, कोणाच्या मुलांना सोडवा आणा, हां. बरेच कामं करायची. यातून 2 पैसे मिळायचे. ओके. आणि साईड बाय साईड तुम्हाला नाटकाची आवड होती? नव्हती. नव्हती. बरं. मला नाटक हा विषयच आवडत नव्हता, पहिली गोष्ट. ओके. पण आईच्या सांगण्यावर आई रोज रडायची की एवढे माझे मिस्टर नट असताना, एवढी मुलं असताना, एक जणी त्यांची गादी का चालवत नाही आहे, हां. का जात नाही ह्या रंगभूमीकडे. मी म्हणायचा कसला रंग लावायचा त्या पोरींबरोबर, काय ते हाताचं, मला ते काही पटत नाही आहे.
माझे आपले कष्ट चाललेत ते चांगले आहेत. पण एक दिवस आमच्याकडे एक सदग्रस्त आले, हां मी नसताना. आईला सांगितलं का हो, मी तुमच्या मिस्टरांचा शिष्य आहे, हां तुमचा हा जो मुलगा आहे प्रताप, दिसायला बरा आहे, तब्येत चांगली आहे, त्याला पाठवा ना आमच्या नाट्यसंस्थेमध्ये, आम्ही शिकवू त्याला, फी नाही आहे, काही नाही आहे. हां आणि हे आईचं रोजचं रडणं मला बघवायचं नाही. एक दिवस गेलो मी क्या बात त्यांच्या आहे. हॉलमध्ये हां. संध्याकाळी. हॉलमध्ये गेल्यानंतर इकडे 5-6 मुलं, तिकडे 5-6 मुली माझ्याच वयाच्या. मी साधारणपणे 16-17-18 वर्षाचा असेल हां त्यावेळेला. हां काहीतरी चाललं होतं वाचन बिचन, काहीतरी ओम म्हणणं वगैरे. गेलो तिथे, माझी ओळख वगैरे करून दिली. हां मला नाटकातलं काहीही येत नव्हतं. हां एक तर माझी भाषा गुजरी होती, पण मी कसबा पेठेत शिकत असल्यामुळे, राहत असल्यामुळे माझी भाषा म्हणजे मराठीचं तर काय, मला आईला आणि मायलाशिवाय तर आम्ही काय बोलतच नाही. हां ते मुलाचं नाव रवींद्र असेल तरी आम्ही तरी यार आहे याच शब्दात हाका मारायचा हां आणि तोही ओढ द्यायचा. अशी माझी गुजरी भाषा होती. पण आईच्या प्रेमासाठी गेलो. त्यामध्ये एक मुलगी होती, हां त्यावेळेला साधना नटी खूप फेमस होती. हो हो हां तर ती साधारण तशीच तिची ती भांगाची स्टाईल, दिसणं, बोलणं, ती तशी दिसत होती मला. मला साधना नटी त्याला आवडायची. हां मला म्हणलं साधना नटी इथं कशी काय आली आहे? नाही म्हणजे आपल्या संस्थेमध्येच मुलगी आहे, शिकायला आलेली आहे. हां मला म्हणलं चांगलं आहे की राव नाटक. ते हां वयस तसं होतं आमचं. हां साहजिक आहे. हां, पहिल्यांदा अशी सुंदर मुलगी बघितली. आईला म्हणलं आई चांगलं असतं नाटक, मी जातो नाटकात. हां येत तर काही नव्हतं मला. हां माझे एक मित्र होते वांकर म्हणून, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते. हां त्याला एक स्पर्धा आहे पुण्यामध्ये नाटकाची, हां त्यात तुला ते भाग देतील, तुझं दिसणं बरं आहे म्हणून, तर त्यात करशील का काम? अरे म्हणलं मला कुठं काय आहे? नाही ना, तो शिकवेल माणूस. ते जे पहिलं तुम्हाला चान्स मिळाला, संधी मिळाली, हं. त्या नाटकाचं काय नाव? त्या नाटकाचं नाव होतं पूल. पूल म्हणजे ब्रिज. हां विजय ओके कोळेकर जे नंतर सकाळचे संपादक झाले, हां त्यांचं ते पहिलं नाटक. वा. पुण्यात आल्यानंतर तेव्हा लहान मुलगा होता पण. अच्छा आणि त्यामध्ये मला असं भूमिका होती की एका मुलाचा प्रेमभंग झाला आहे हां आणि तो नदीवर पुलावर जाऊन जीव द्यायचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात एक मोठे सदग्रस्त येतात की हां. माझं काहीतरी ती इकडची चित्र करून मला त्या मार्गाला जाऊ नको वगैरे हा सांगतात. पहिला प्रयोग कुठं झाला होता? हा पहिला प्रयोग झाला होता भरतनाट्य मंदिर पुणे येथे. ओके त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेतला होता. हो तिथून तुमची स्टेज आर्टिस्ट सुरुवात. ॲज ए ड्रामा आर्टिस्ट म्हणून सुरुवात झाली हो आणि कसबा पेठेतलं भाजीचं दुकान चालवत चालवत हो तुम्ही या नाट्य क्षेत्रात सुद्धा पाऊल टाकलं. हो ओके पण साधारण ते- तुम्हाला ते साल आठवतंय? साधारण नाही हो, त्याला- नॉट एक्झॅक्टली. ठीक आहे, तुमचं वय 17-18. आत्ता तुमचं वय किती आहे? म्हणजे आता 77 आहे. म्हणजे सध्या 50 तुम्ही 77 वर्षाचे फक्त तरुण आहात. 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे हो. क्या बात आहे, क्या बात आहे. हां आणि त्यामध्ये असं होतं की त्या स्पर्धेचं परीक्षण रोज छापून यायचं. हां भागव पारेटकर नावाचे तरुण भारतचे उपसंपादक होते. हां रात्री प्रयोग झाला की सकाळी तरुण भारतला परीक्षण छापून यायचं. ओके त्यांनी छापून दिलं होतं. ते माझ्या हां. मित्राने माझ्या आईला आणून वाचून दाखवलं. हां त्यामध्ये असं लिहिलं होतं की एवढ्या मोठ्या माणसाचा, नटाचा मुलगा, हां त्याला काहीही कळत नाही नाटक कशाशी खातात ते. हां त्यांनी रंगभूमीच्या आसपास सुद्धा फिरकू नये आणि फक्त भाजीचं दुकान चालवावं, हां असं चक्क तरुण भारतमध्ये लिहित छापलं होतं. टीका आली होती. हां ठीक आहे. आई खूप रडली. मग काय माझं डोकं फिरलं. त्यात आम्ही कसब्याचे गुण, हां सायकल काढली, गेलो त्याच्या घरी हां. सावरनगरला. 2 कानाखाली लावल्या त्याच्या. हां म्हणलं फडव्या असं लिहितो रे काय. हां. आणि आई रडली ना तुझ्यामुळं. हां. तिला तेल लावते नाटक बिटक काय करणार नाही ह्याच्या पुढे. हां तर तो म्हणला अरे मी तुझ्या वडिलांचा शिष्य आहे, तू हां. शांतपणाने विचार कर. एक तर ह्या क्षेत्राला येऊ नको. यायचं असेल त्यासाठी भरपूर अभ्यास करायला पाहिजे. हां तुझ्याकडे रूप आहे, तब्येत आहे, थोडासा अभ्यास केला, वाचन केलं तर तू होऊ शकतो चांगला माणूस. ओके. मला जरा फील झालं. म्हणलं एवढं याला हाणला, शिव्या घातल्या हम्म. तरी हा गोड बोलतोय, चहा बसतोय. हां. परत जाताना माझ्या हातात 50ची नोट ठेवली. त्याला 50ची नोट म्हणजे एवढी मोठी असेल. हां जा जा आयुष कर, पण ह्या क्षेत्रात यायचं असेल तर अभ्यास कर. हां मी घरी आलो, आईला सांगितलं. आई म्हणजे अरे कर रे अभ्यास. मग माझे मित्र होते वांकर, हां. चांगला होता माणूस. थोडक्यात पहिला प्रयोग तुमचा झाला, तुम्ही काम केलं,
तुमचं रंगभूमीवरती पहिली तुमची हे पाऊल पडलं, परंतु तुम्हाला अशा परखड टीकेला सामोरं जावं लागलं. पण म्हणतात ना, मनापासून टीका करणारा हा तुमच्यात सुधारणा घडवण्यासाठी करत असतो. तेच तुम्ही मनावर घेतलं आणि मग नाट्यक्षेत्रात तुम्ही सतत कार्यरत राहिला, आजतागायत. आजतागायत. असंच ना? बरोबर आपण या भागामध्ये इथंच थांबणार आहोत. आणखी- पुन्हा भेटूयात मित्रांनो दुसऱ्या भागात. प्रताप मालेगावकर ज्यांची 55 ते 60 वर्ष या रंगभूमीच्या क्षेत्रात गेली आहेत, त्यांचा इतिहास असा एका भागात, 2 भागात, 3 भागात होण्याइतका नाही आहे. त्यातल्या त्यात मी तुमच्यापर्यंत त्यांचा पूर्ण इतिहास पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहोत. या भागात इतकंच. पाहत राहा, ऐकत राहा. कवी प्रवीत शो, द ओनली युनिक चॅनल ऑन यूट्यूब which has given you 9,615 videos of lot of variety. Do visit my channel and try to enjoy each and every video full. पुन्हा भेटूयात दुसऱ्या भागात.